मागील अनेक वर्ष रखडलेल्या ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या विस्तारित रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा झालाय. नुकताच रेल्वे बोर्डानं आर्थिक तरतूद करण्यास मान्यता दिली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. या रेल्वे स्थानकातून रोज किमान 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मुलुंड आणि ठाणे दरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित रेल्वे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्याला मंजुरी देखील मिळाली होती. नवीन स्थानक परिसराचा विकास स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत ठाणे महापालिकेनं केला असून रेल्वे स्टेशन बांधण्याची जबाबदारी रेल्वेकडे देण्यात आली होती. त्याकरिता ठाणे महापालिका रेल्वे प्रशासनाला 190 कोटी रुपये देणार होती. परंतु मागील काही वर्ष महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट बनल्यानं महापालिकेने रेल्वे प्रशासनाला आर्थिक भार उचलण्याची विनंती केली होती. परंतु रेल्वे मंत्रालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं मागील काही वर्ष रेल्वे स्थानकाचा प्रश्न प्रलंबित होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची मागील वर्षी 24 जुलै रोजी भेट घेऊन आर्थिक भार उचलण्याची विनंती केली होती. त्याला यश आलं असून मार्च महिन्याच्या शेवटच्या बैठकीत विस्तारित रेल्वे स्थानकाकरिता रेल्वे 256 कोटींचा निधी देणार असून त्याची निविदा देखील रेल्वे मंत्रालय काढणार आहे. ठाणे महापालिका या कामावर देखरेख ठेवण्याचं काम करणार असल्याचं बैठकीत ठरवण्यात आलं असून पुढील 2029 पर्यंत हे रेल्वे स्थानक ठाणेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.